हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 9. तर फ्रॅक्शनच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शनचे कन्वर्ट करायचे आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स्ड फ्रॅक्शन अगदी सोपं आहे. स्टेप बाय स्टेप लक्ष द्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर बघा, आपल्याला 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा, कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. फर्स्ट सम आहे 7 इंटिजर 2/5. ठीक आहे, मग यालाच आपण असं लिहू शकतो 7 + 2/5. ठीक आहे, मग आपल्याला याला कन्वर्ट करायला सांगितलेलं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. मिक्स्ड आहेत ते, फक्त एकच फ्रॅक्शन आहे का? नाही, मिक्स फ्रॅक्शन आहे. मग त्याला इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायला आपण इथे ॲडिशन घेतलं. त्यानंतर काय करायचं आहे, याच्या खाली कुठलाही प्रकारचा डिनोमिनेटर नाही म्हणून आपण 1 घेऊ शकतो. आपण मागच्या क्लासमध्ये शिकलो होतो की 1 आणि 5 वेगवेगळे डिनोमिनेटर असतील तर आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकतो का? नाही, त्याला सेम करावं लागतं. म्हणजे 7 × 5 अपॉन 1 × 5 शेजारच्या डिनोमिनेटरने आपण मल्टिप्लाय करणार आहोत. प्लस 1 ने यांना दोघांना मल्टिप्लाय केल्यावर आन्सर तेच येईल म्हणून लिहिलं नाही लिहिलं तरी चालणार. ठीक आहे, 5 7 जा 35 आणि अपॉनला काय आहे 5 प्लस 2/5. यांचा दोघांचा कॉमन एकचदा 5 घ्यायचा आहे. 35 + 2. ठीक आहे, 35 + 2/5. 35 + 2 किती होता? 37/5. बघा, मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन झालेलं आहे. सिंपल आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपल्याला इकडे इंटिजर दिलेला आहे त्याचा डिनोमिनेटर सेम करायचा आहे क्रॉस मल्टिप्लाय करून आणि त्यानंतर ॲड करायचा आहे. याला सिंपल अजून एक मेथड आहे. दुसऱ्या मेथडने मी तुम्हाला सांगते, अगदी सोपा आहे. आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 7 इंटिजर 2/5. ठीक आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 7 × 5 आणि जो वरती न्यूमरेटर दिलाय त्याला ॲड करायचा आहे. ठीक आहे, आणि डिनोमिनेटरला 5. 7 5 35 प्लस 2/5. बघा आन्सर काय येणार? 37/5. हे अगदी सिंपल आहे. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये ही मेथड दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला एक्झामला सेम मेथड फॉलो करावी लागेल. अदरवाईज तुम्ही सिंपली 5 7 जा 35 प्लस 2 करून 37 आन्सर काढू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सेकंड आपल्याला दिले 1/6. ठीक आहे, 5 इंटिजर 1/6. काय करणार? 5/1 प्लस 1/6. या दोघांना कशाने मल्टिप्लाय करणार? 6 ने. 5 × 6 अपॉन 1 × 6. शेजारच्या डिनोमिनेटरने 1/6 ला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तरी आन्सर सेम येणार म्हणून लिहिलं नाही तरी चालणार. 5 6 जा 30. 1 × 6 इज 6 प्लस 1/6. मग काय करणार? 6 कॉमन लिहिणार. 30 प्लस 1. ठीक आहे, 31/6 आपला आन्सर आलेलं आहे. आता थर्ड एक्झाम्पल बघा, काय दिलंय आपल्याला 4 इंटिजर 3/4. काय करणार? आधी 4 ला /1 घेणार प्लस 3/4. शेजारच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करणार. 4 × 4 अपॉन 1 × 4. 3/4 ॲज इट इज. ठीक आहे, 4 4 जा 16/4 प्लस 3/4. 4 दोन्ही एका वेळेला कॉमन घेणार. 16 प्लस 3 किती होतात? 19/4 आपला आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, बघा हा होता मिक्स फ्रॅक्शन, त्याचा कन्वर्ट झालेला आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, पुढचा आपल्याला दिलेला आहे. काय करणार? 2/1 प्लस 5/9. 5/9. नेक्स्ट काय करणार? 9 ने याला मल्टिप्लाय करणार. 2 × 9 अपॉन 1 × 9 प्लस 5/9. 2 9 जा 18 आणि 9 प्लस 5/9. 9 कॉमन एकचदा घेणार आपण. 18 प्लस
5 किती होता 18 + 5 बरोबर 23/9 आपलं आन्सर आलेलं आहे. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा 1/1 + 5/7 काय करणार आपण 7 ने मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय बाय 7 1 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 5/7 ठीक आहे 7/7 + 5/7 कॉमन एकचदा लिहिणार 7 + 5 किती होता 12/7 आपलं आन्सर आलेलं आहे. समजलंय तुम्हाला? तर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा काय दिलंय कन्वर्ट इनटू मिक्स नंबर्स. पुढे जे आपल्याला फ्रॅक्शन दिलंय इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं आहे त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मिक्स नंबर मध्ये. ठीक आहे मिक्स नंबर मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून आपण याच्यासाठी काय करतो डिवाइड करतो. जो वरचा न्यूमरेटर आहे त्याला आपल्याला खालच्या डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं आहे. म्हणजे 7 इथे येणार 30 इथे येणार. ठीक आहे 7 च्या टेबल मध्ये 30 च्या अगोदर कुठला नंबर येतो 28 किती नंबरला येतो 7 4 जा 28 किती उरले 2 उरले. ठीक आहे ही डिव्हिजन झाल्यानंतर बघा इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स करण्यासाठी ही डिव्हिजन झाल्यानंतर जे आपलं आन्सर आलेलं आहे ते आपण बाहेर लिहिणार. ठीक आहे इंटिजर म्हणून बाहेर लिहिणार. त्यानंतर जे उरलेले आहे जे रिमाइंडर आहे तो आपण इथे लिहिणार आणि ज्याने डिवाइड केलंय तो डिनॉमिनेटरला लिहिणार. समजलंय तुम्हाला? अशा पद्धतीने आपलं मिक्स फ्रॅक्शन तयार होतं. कसं पहिले जे आन्सर आलेलं आहे ते आपण इथे लिहिणार त्यानंतर जो बाकी उरलेला आहे तो इथे लिहिणार आणि ज्याने डिवाइड केलंय तो डिनॉमिनेटर लिहिणार. म्हणजे आपला मिक्स फ्रॅक्शन आला आहे 4 इंटिजर 2/7. ठीक आहे नेक्स्ट बघा सेकंड काय दिले 7/4. ठीक आहे मग डिव्हिजन करणार आपण 4 ने 7 ला डिवाइड करणार 4 1 जा 4 किती उरले 3. ठीक आहे मग मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार जे आन्सर आलंय ते आधी आपण बाहेर लिहून घेणार त्यानंतर जे रिमाइंडर उरलंय ते वरती लिहिणार आणि ज्याने डिवाइड केलंय तो खाली लिहिणार. आपला मिक्स फ्रॅक्शन आलेला आहे 1 इंटिजर 3/4. थर्ड क्वेश्चन बघा 15/12 काय करणार 15 ला डिवाइड करणार कशाने 12 ने 12 1 जा 12. ठीक आहे किती उरले 3 उरलेले आहे. मग आपण मिक्स फ्रॅक्शन कसं लिहिणार पहिले आन्सर त्यानंतर उरलेले वरती न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला ज्याने डिवाइड केलेला आहे तो नंबर. तुम्हाला जर आन्सर चेक करायचंय आपलं बरोबर आलंय का नाही काय करायचं 12 1 जा 12 + 3 15/12 आलंय का हो म्हणजे आपला आन्सर बरोबर आलेला आहे. असं तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. नेक्स्ट बघा 11/8 काय करायचंय 11 ला 8 ने डिवाइड करायचंय 8 1 जा 8 किती उरले 3. ठीक आहे मग मिक्स फ्रॅक्शन काय येणार इकडे आन्सर न्यूमरेटरला 3 येणार आणि ज्याने डिवाइड केलंय तो डिनॉमिनेटरला येणार 1 इंटिजर 3/8 आपला आन्सर आलेलं आहे. आता फिफ्थ बघा आपल्याला काय दिलंय 21/4. मग 21 ला आपण 4 ने डिवाइड करायचं आहे. 4 च्या टेबल मध्ये 21 च्या अगोदर कुठला नंबर येतो 20 येतो 5 नंबरला 4 5 जा 20 किती उरले 1. मग मिक्स फ्रॅक्शन काय येणार 5 इंटिजर 1/4 हा तयार झाला आपला मिक्स फ्रॅक्शन. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला 20/7 20 ला आपण 7 ने डिवाइड करायचंय 7 2 जा 14 किती उरले 6. मग काय येणार मिक्स फ्रॅक्शन 2 इंटिजर 6/7 बरोबर. समजलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा आपल्याला थर्ड क्वेश्चन मध्ये 2 वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहे आणि क्वेश्चन काय विचारलाय राईट द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग फ्रॅक्शन. जे काही एक्झाम्पल दिले त्याचे फ्रॅक्शन तयार करायचे. मग त्यातलं फर्स्ट आहे इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमंग 5 people how many kilograms of rice does each person get. बघा 9 किलो राईस आहे 9 kg तेवढा राईस आहे किती लोकांमध्ये डिवाइड होतोय 5 लोकांमध्ये तो 9 किलो तांदूळ डिवाइड होत आहे. तर प्रत्येकाला किती मिळणार हे आपल्याला विचारलंय. मग काय करणार आपण त्याच्यासाठी पहिले फर्स्ट थिंग 9 kg राईस इज शेअर्ड विथ 5 people. देअरफॉर मग काय लिहिणार आपण 9/5. मग याला आपण आता मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. 9
ला 5 ने डिवाइड करूया. 5 1 जा किती उरले 4. मिक्स फ्रॅक्शन तयार होईल 1 इंटिजर 4/5 म्हणजे 1 इंटिजर 4/5 kg राईस एका व्यक्तीला शेअर होत आहे. कळालंय तुम्हाला? मग आपण स्टेटमेंट लिहिणार. सो इच पीपल विल गेट 1 इंटिजर 4/5 kg ऑफ राईस. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा काय दिलाय. To make 5 shirts of the same size 11 meter of cloth is needed. हे बघा 5 शर्ट बनवायचे आहे ज्याच्यात 11 मीटर क्लोथ रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. हाऊ मच क्लोथ इज नीडेड फॉर 1. बघा 11 मीटर कापड आहे, त्यात 5 शर्ट बनवायचे आणि प्रत्येकाला सेम साईजचा बनवायचा आहे म्हणून कापड सेम लागणार आहे. मग आपण लिहिणार 11 मीटर रिक्वायर्ड फॉर 5 शर्ट्स. ठीक आहे. मग काय करणार 11 डिवाइड बाय 5. मग याला आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणार. 5 2 जा 10 किती उरले 1 म्हणजे 2 इंटिजर 1/5 एवढा क्लोथ एका शर्टला लागतोय. मग आपण स्टेटमेंट लिहिणार. Therefore 2 इंटिजर 1/5 मीटर क्लोथ रिक्वायर्ड फॉर अ सिंगल शर्ट. क्लिअर आहे तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 9. या आधीचे आणि नंतरचे देखील मी अपलोड केलेले आहेत. तसंच इतर चॅनल्सवर सुद्धा आपले एज्युकेशनल व्हिडिओज आहेत, त्यांनाही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठले एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.